बरं, या ठिकाणी 41 नंबरचा प्रश्न बाकी होता आपला, चालू होता. 41 नंबरचा क्वेश्चन काय, 73/99 73/99 इज इक्वल टू व्हॉट. या ठिकाणी कुठलाही शॉर्टकट नाही, आपल्याला भागाकार करून पाहावं लागेल, कारण की सर्व जे आन्सर आहेत ते जवळपास सारखे आहेत. त्यामुळे आपल्याला हे प्रतिशत करून पाहावं लागेल. मग आपण करूया. 9973 डिवाइड करू शकत नाही, 0 पॉईंट. ओके, इथं परत 0 येईल. मग इथं काय आन्सर येईल बघा. सगळीकडे 7 7 7 7 आहे, म्हणून आपण मनानं डोकं लावून 6 5 भागून पाहायचं नाही, डायरेक्ट 7 भागायचं. 7 म्हणजे इथं आपल्याला 7 लिहावं लागेल. करा. 7 9 63 3 हातचे आले 6 7 9 63 6 पुन्हा 69 बरोबर. वजाबाकी चिन्ह 10तून 3 गेले, खाली उरले 7. इथं 12 12तून 9 गेले 3, इथं 6 राहते 6तून 6 गेले 0. इथं भागाकार होत नाही. परत आपण 0 देऊ शकतो या ठिकाणी. इथं 0 दिले म्हणजे आता काय होईल, इथं बघा सगळीकडे 3 3 दिले, म्हणून 3च करून पहा, दुसरं डोकं लावायची गरज नाही. मग 3 87 7 हातचे आले 2 3 27 2 29 बरोबर. पुन्हा वजाबाकी चिन्ह इथे किती आलं मग 3 16तून 9 गेले 7 आणि 2 गेले 0. 10च्या गेल्यामुळे 2च राहतील बरोबर. आता या ठिकाणी परत 7 3 आले, म्हणजे पुन्हा 0 ॲड होईल. 0 ॲड केल्यानंतर आता आपलं भागाकार करायचं नाही, पुन्हा 7 येतील इथं बरोबर. पुन्हा काय येतील 7. पुन्हा सेम प्रोसिजर येईल. पुन्हा इथं बी काय किती उरतील, पुन्हा 3चा भाग बसेल, म्हणजे 7 3 7 3 हे रिपीट होणार आहे या ठिकाणी. मग आपलं जेव्हा रिपीट होत असेल तेव्हा आपण काय देत असतो, बार देत असतो. मग 0.73 बारवर हे आपलं आन्सर आहे. 1 नंबरचं आपलं उत्तर येईल बरोबर. बरोबर. आता 42 नंबरचा प्रश्न काय म्हणते बघूया आपण. चला 42 बघा. या ठिकाणी जो 42चा प्रश्न आहे, इथं काय 1/3 काय पहिला 1/3 नंतर 2/3 नंतर 3/3 मग 3 1 3 इथं एकच येईल बरोबर. इथं परत काय होईल पुढचा क्रमांक 4/3 हा इथं काय येईल 4/3 इथं 5/3 इथं येईल 6/3 3 1 3 3 2 6. मग 6च्या नंतर काय येत असतं मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 7 7/3. मग हा जो क्रमांक आहे पीचा, पी कोणता पॉईंट डिनोट करेल 7/3 म्हणजे 2 नंबरचं उत्तर बरोबर. हे असं आपल्या ठिकाणी उत्तर आहे नंबर लाईनवरचं. सोपा प्रश्न होता. 43 नंबरचा प्रश्न बघूया आपण आता या ठिकाणी. बघा या ठिकाणी 43 नंबरचा प्रश्न काय सांगतो आपल्याला, डिव्हिजन टेस्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज ॲप्लिकेबल फॉर द ऑल द नंबर्स. बघा या ठिकाणी नंबर्स घेऊया आपण, अगोदर लिहूया 784 98 196 आणि 392. आता याला 4 जातो, याला 4 जातो, याला 4 जाईल का नाही जाणार, याला 4 जात नाही, याला 4 जातो. म्हणजे 4 जेवढे 4 ज्या ठिकाणी ते ऑप्शन कटला, म्हणजे ही ऑप्शन आपलं येऊ शकत नाही. या ठिकाणी बघू आपण 3चं बघूया आता मित्रांनो. 7 8 15 4 19 म्हणजे याला जर 3 भाग जात नाही म्हणजे कोणत्याच संख्येने जाणार नसतं, कारण की सर्व संख्या ह्या सेम नंबरनं डिवाइड होणार आहेत. म्हणजे एकाला जात नाही बाकीच्या जाणार नसणार. बघू आपण तरी पण. हे 9 1 10 16 16 म्हणजे देखील 3च्या पाठीत नाही, म्हणजे 3 जिथं जिथं ऑप्शन आहे ते पण कटला बरोबर. उरलं काय मग पोरं 2 आणि 7च. बघा म्हणजे आपण पूर्ण गणित सॉल्व न करू शकता देखील आन्सर काढू शकतो. मग उरलं काय आपलं ऑप्शन 1 नंबरचं फक्त 2 आणि 7. तरी पण बघूया आपण, पडताळा घेऊया 7 खरोखर ज्यांना भाग जातो का. उत्तर तर हेच आहे आपलं, पण पुन्हा पूर्ण कळण्यासाठी बघा, जेव्हा एकक स्थानी जेव्हा 7चा आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहायची असती, 3 अंकी संख्या असतील, तर एक युनिट डिजिटचा जो नंबर असतो एकक स्थानचा अंक, इथं काय 4, त्याला डबल करायचं. आता हे 4ला जर डबल केलं तर काय मित्रांनो 8 होईल. ते 8 काय करायचे, उरलेल्या 2 संख्यामधून 8 वजा करायचे, म्हणजे काय होईल 7 8 4 मायनस. आता मायनस 8 आहे, ते कसं केलं आपण, या 4ला काय केलं डबल केलं, 8 आलं म्हणून ते 8 मायनस केले, किती आहे 70. तर या 70ला आपण 7नं डिवाइड करू शकतो, म्हणजेच या पूर्ण संख्येला 7नं भाग जातो. आता इथं बघा 2 नंबरचं बघायची गरज नाही, ऑलरेडी 7नं जातो. 2 अंकी आपण डायरेक्ट करू शकतो. 7 1 7 2 उरले 7 चौक 28. इथं बघा एक स्थानचा अंक किती आहे 6, त्याला डबल करा किती झाले 12. मग 19 मधून उरलेल्या त्या उरलेल्या जी संख्या आहेत 6 सोडून त्यातून 12 वजा करा, उरले खाली 7. मी 7ला 7नं भाग जातो होतं 1, म्हणजे हे पण डिवाइड होतं 7नं. 7ची डिव्हिडिटी टेस्ट आहे मित्रांनो. ह्या 2, आता ह्या 2 उरला युनिट डिजिटला, ह्याला डबल करा 4. ह्या 39 मधून 4 मायनस करा, आन्सर किती खाली सांगा बरं 35.
बरोबर. या 35ला आपण 7 डिवाइड करू शकतो. म्हणजेच काय तर 2 आणि 7 या सर्व संख्या डिव्हिजिबल आहेत. 2 तर ऑलरेडीच आहेत, पडताळा घ्यायची गरज नाही. मग आन्सर आपला आहे 1 नंबरचा. पुढचं गणित बघूया आपण आता. पुढचं गणित काय आपलं 44 नंबरचं गणित काय बघा मित्रांनो. आता आपलं जेव्हा असं प्रकारचं गणित आहे मित्रांनो, एकचा घन स्क्वेअर रूटमध्ये किती नंबरचा घन असतील आणि ते कॉन्सिक्युटिव्ह नंबर असतील आणि त्यांची ॲडिशन जर असेल तर आपण काय करायचं, फक्त त्यांची ॲडिशन करायची. काय करायची, ॲडिशन. तेच आपलं आन्सर असतं. बघा 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 6 21 21 28 28 आणि 6 36. म्हणजे हे स्क्वेअर रूटच्या बाहेर 36 आन्सर त्याचं, फक्त ॲडिशन करायची यांची. शॉर्टकट असं याचं उत्तर आहे. बरोबर. आता या ठिकाणी आपण बघूया 45 नंबरचं उत्तर बघूया. प्रश्नाचं काय विचारलं त्याने आपला प्रश्न, LCM अपॉन टू कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर ऑड नॅचरल नंबर इज. बघा LCM फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, SCF इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ 2 नंबर. बरोबर. म्हणजे लसावी गुणिले मासावी बरोबर 2 असमायिक अवयवांचा गुणाकार असतो. बरोबर. SCF तर आपल्याला माहिती आहे, ऑड नंबरचं SCF कधी पण काय असतो, 1 असतो. मग 2499 गुणिले 1. बरोबर. 2499 गुणिले 1 म्हणजेच काय 2499. बरोबर. काय आहे आता हे प्रोडक्ट आहे 2 नंबरचा आहे की नाही. A गुणिले B आपण धरूया समजा, साहजिक आहे की नाही. या दोन्हीचा गुणाकार इतका आहे. बरोबर. तर बघा आता इथं काय दिलं आहे आपल्याला. आता ह्या 2 संख्यांचा गुणाकार 2499 आहे. त्या 2 संख्या कोणत्या ओळखायच्या, त्यातली एक लहान एक मोठी असणार आहे. आपण जर 41 जर घेतली मित्रांनो, त्याच्या अगोदरची कॉन्सिक्युटिव्ह जो जवळचा नंबर आहे ऑड नंबर तो 39 येतो. पण आपण आता 4ला 40 धरूया. दोन्हीच्या माझा मिडलमध्ये येणारा ठोक नंबर कोणता आहे 40. 40चा स्क्वेअर जर केला तर काय येईल, तो आपला 1600. पण आपल्याला 1600चा आन्सर पाहिजे का, नाही. आपल्याला किती पाहिजे, 2500 पर्यंत पाहिजे. म्हणजे कोणती संख्या घ्यावी लागेल आपल्याला. बघा 51 घेतली तर लहान संख्या 49 येईल. दोन्ही कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहेत. मग आपण 51 गुणिले 50. आपले तुम्ही म्हणता सर हे काय घ्यायची नाही, ते आताच पाहिली आपण. ही जर संख्या आपण जर घेतल्या, एक ऑड नंबर आणि दुसरी ऑड नंबर आपण शोधायची, तर ती 40 जवळ आहे. मग 40चा स्क्वेअर किती आला आहे 1600. आणि आपल्या 1600 खूप लहान व्हायला लागला, मोठ्याकडे जायचं आहे आपल्याला. म्हणून 49 घेऊन पाहू आपण, किंवा 50. मग ह्या 2 जर संख्या आपण गृहीत धरल्या 49 आणि 51, ते बी का गृहीत धरायचं तुम्हाला मी सांगितले. बरोबर. कारण ते 50 जवळ, 50चा स्क्वेअर किती तो 2500 जवळपास. तर हे 2 घेऊन आपला फायदा नाही, उरले हे 2. बरोबर का, एक लहान एक मोठी. तर जेव्हा कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबरचा जर आपल्याला गुणाकार करायचा असेल तर त्यांचा मधला जो क्रमांक असतो 49 आणि 50 दरम्यान काय 50, त्याचा स्क्वेअर करायचा. शिकून घ्या मी शॉर्टकट. हे स्क्वेअर किती येतो 2500. यातून एक वजा करा 2499. म्हणजे केव्हाही 2 ऑड कॉन्सिक्युटिव्ह नंबरचा मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर त्यातल्या मिडलचा नंबरचा स्क्वेअर करायचा, तो एक वजा केला की आपल्याला दोन्हीचा गुणाकार येतो. मी आन्सर काय येतं आपल्या या ठिकाणी 2499. का बरं, या शॉर्टकट आहे ते. बरोबर. तर हे आपलं आन्सर येतं. केव्हा घेतल्यानंतर 49 आणि 51 घेतलेलं. पण त्यांनी काय विचार आपल्याला, स्मॉलर नंबर इन दोज 2 नंबर. हे 2 नंबर आहे मित्रांनो, कोणकोणते येतं 51 आणि 49. तर स्मॉलर कोणता आहे 49 आहे. म्हणून आपलं आन्सर काय 49 असं त्याचं उत्तर आहे. पुढचं घ्या पटकन दिशी. आपलं पुढचं घेऊन घेऊया आपण. बघा अतिशय प्रश्न पुढचं वाचायचा बाकी आपला काय, विच इज द ग्रेटेस्ट रॅशनल नंबर. ग्रेटेस्ट विचार आहे, सॉरी. या ठिकाणी काय 46 नंबरचा प्रश्न आहे. ग्रेटेस्ट रॅशनल नंबर घ्यायचा आहे आपल्याला. ग्रेटेस्ट नॅशनल नंबर फ्रॉम द गिव्हन नंबर्स. याच्यामधला ग्रेटेस्ट नॅशनल नंबर कोणता आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टकट काय सांगितलं मित्रांनो, प्रत्येक या संख्येमध्ये 0 ॲड करायचं. काय ॲड करायचं 0. मग डिवाइड करायला सोपं जातं. 5/9 इथं 50 करूया, इथं 2/3 इथं 20 करूया, इथं 125/243 आहे. इथं या करूया आपण, काय करूया 0 करूया. यातला ग्रेटेस्ट बघायचं आपल्याला. काय बघायचं आहे ग्रेटेस्ट. बघा 27 1 27, 27 2 54, 27 3 81, 27 3 81, 27 चौक 14, 27 5 135. किती
135 आणि 27 सके 135 आणि 162 व्हायले. ते वर चालले आपल्याला म्हणजे 5 येईल. काय ते 5 बरोबर. आपण दशांश चिन्ह देऊया आता. इथं उरले किती 15 उरले म्हणजे पुन्हा 150 होईल. पुन्हा 5 येईल म्हणजे 5 दशांश चिन्ह 5 काहीतरी याचं उत्तर येत आहे. पुढं बघूया पुन्हा त्याचं उत्तर किती येईल मग 9 5 45 बरोबर. पुन्हा 5 उरले 9 5 45 पुन्हा 5 उरले 9 5 45 म्हणजे 9.5.55 याचं उत्तर येतं. या ठिकाणी बघा 3 सक 18 पुन्हा दशांश चिन्ह द्या. पुन्हा 2 उरले 20 झाले. 3 सक 18 हे 6 येतं आहे. इथं बघा इथं आपण 250 गरीब धरूया. हे सध्या काय येतं 250 आणि किती येतं 12.5 म्हणजे 250 बरोबर. म्हणजे 5 दशांश चिन्ह काहीतरी याचं उत्तर येणार आहे. आपल्याला सोडून देता येत नाही पण या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी इथं 5च्या पुढं किती जरी काही जरी झालं तरी 6च्या वर जाणार आहे का. कारण पूर्णांक संख्या आपल्याला 5 मिळाली म्हणजे 5 दशांश चिन्ह काहीतरी याचं उत्तर असणार आहे. पण आपल्याला मोठी संख्या या ठिकाणी मिळून गेली कोणती ती 6.66 बरोबर. म्हणजे 2.3 हा याच्यातला सर्वात मोठा रॅशनल नंबर आहे. म्हणजे उत्तर आहे आपलं 4 नंबर्स. लक्षामध्ये पुढचं गणित बघूया आपण. पुढचं गणित काय आपलं 47 नंबरचं गणित काय मित्रांनो बघा. मग या ठिकाणी 2चा 5वा घात आणि कंसाचा 3रा घात आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होईल मित्रांनो 2चा जर एखाद्या संख्येचा घात आणि त्या कंसाचा घात असेल त्याचा गुणाकार करतो 2चा 15वा घात होईल. लगेच लिहून टाकला आपण इथं शॉर्टकटमध्ये आहे की नाही. आता 2चा 7वा घात गुणिले इथं काय 4चा वर्ग आहे. 4चा वर्ग म्हणजे 2चा देखील जेव्हा केव्हा असे गणित येतं तेव्हा आपल्याला बेस सारखा करावा लागतो. मग याचा बेसचा सारखा आणि 2 करण्यासाठी आपल्याला 2चा वर्ग लिहू शकतो. 2चा वर्ग आणि हा वर्ग लिहून पोहोचला सगळा 2चा वर्ग आणि याचा परत वर्ग आहे की नाही. म्हणजेच काही खाली आता 2चा 7वा घात गुणिले 2चा 4था घात बरोबर. आता या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं 2चा 15वा घात आणि खाली येईल 2चा 11वा घात. आता हे तुम्ही म्हणता 11 कसं काय. कारण की फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला a⁻m × a⁻n तर m + n होते त्यांचं म्हणून हे प्लस केले आपण. घातांकाची बेरीज होत असते बेस सारखा असताना गुणाकारामध्ये म्हणून 2/2चा 11वा घात बरोबर. आता हे कशामध्ये हे आहे आपलं पूर्णांकामध्ये छेदामध्ये. म्हणजे आपण आता वर जर गेलं बेस सारखा आहे म्हणजे आपण काय करू शकतो 2चा 15वा घात वजा 11 बरोबर 2चा 4था घात. कितवा घात 4था घात. 2चा 4था घात म्हणजे काय 2चा वर्ग 4 2चा 3रा घात 8 डबल पुन्हा 16 म्हणजे उत्तर काय येतं 16. या ठिकाणी हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. पण ऑप्शनमध्ये काय आपल्या 2चा 4था घात दिलेला नाही. 2चा 4था घात ऑलरेडी जो येतो तो दिलेला आहे म्हणून तो आन्सर. हे असं असतं तर हे पण बरोबर आहे. 48 नंबरचा प्रश्न बघा. काय म्हणते ते आपल्याला सुनील आणि युनिव्हर्सिटी बघा. दोघांचं अनिल आणि सुनील आणि अनिल यांची जी व्हॅल्यू आहे इन्व्हेस्टेड केलेली ती किती आहे ह्या रेशिओमध्ये आहे. त्यांचा आपण काटाकाटी करून रेशिओ काढून घेऊ. 3 कटतो 13/565 आणि 3×7=91. म्हणजे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली जी व्हॅल्यू आहे रेशिओ आहे तो 7:5 आहे. म्हणजे ज्यांचं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट देखील त्यांच्या या रेशिओमध्ये वाटल्या जाईल. अलग ना जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या रेशिओमध्ये ते प्रॉफिट वाटलं जातं. कारण की वर्ष सारखे आहे. दोघांना सेम टाईमला गुंतवणूक केली एका वर्षासाठी केलेली आहे. त्यामुळं आपण ह्या रेशिओनुसार त्यांची वाटणी करणार आहोत. मग 7 आणि 5 किती झाले मित्रांनो 12 म्हणजेच काय आपलं 300. 12×1 12 × 48. आपण डायरेक्ट आता भाग द्यायला काय नाही 2 संख्या एकत्र घेतोय म्हणून अगोदर 0 द्यायचं असते ते दिलं आपण. परत मग किती झाले तर हे 30 गृहीत धरायचे आपल्याला. मग 12×2 = 24 12×2 = 24 30मधून 24 गेले 6 उरतात खाली म्हणजे झाले 60. हे 0 घेतल्यानंतर मग 12×5 = 60 म्हणजे 1 बरोबर किती आहे मित्रांनो आपला 4025. तर आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची सुनीलची का अनिलची सुनील शेअर करायचे. सुनीलचा रेशिओ काय आहे सुनील रेशिओ काय आहे 7 म्हणून 7 × 4025 बरोबर 7×5 = 35 हातच्याला 3 7×2 = 14 3 17 7 हातच्याला
1 7 0 0 आणि 1 ह्याचे 28 किती म्हणजे 28,175 हे जे आहे इथे सुनीलचं काय झालं प्रॉफिट झालं कारण प्रॉफिट त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या रेशिओमध्येच वाटलं जाणार म्हणून उत्तर काय 28,175 या ठिकाणी. पुढचा प्रश्न लगेच घेऊया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी 49चा प्रश्न आहे. 56 वर्कर्स कंप्लीट वर्क इन 16 डेज. 56 जे वर्कर आहेत ती एक काम 60 दिवसात करतात आणि ते वर्क कधी पण कुठं असतं खाली असतं ते माहीत नाही आपल्याला म्हणून W1 करूया आपण. बरोबर टू कम्प्लीट द सेम वर्क म्हणजे हेच वर्क आहे तेच वर्क आहे म्हणजे ते W2 करूया आपण. हे सेम वर्कच करण्यासाठी किती दिवस लागतात 42 दिवस लागतात. पण ते काय म्हणजे हाऊ मेनी मोर वर्कर्स आर रिक्वायर्ड. हे सेम वर्क करण्यासाठी म्हणजे हे जे वर्क आहे हे वर्क करण्यासाठी 42 माणसं जर 42 दिवस जर लागले तर किती माणसं लागतील किंवा अजून किती दिवस वाढवावं लागतील कारण की ते ऑलरेडी 60 दिवसामध्ये तो काम करतो पूर्ण पहिलं 56 वर्कर घेऊन म्हणजे ऑलरेडी वर्कर जास्त लागतील तेव्हा दिवस कमी येतील ना म्हणून हे ठिकाणी माहीत नाही आपल्याला एक्स करूया आपण या W या ठिकाणी आता कट होऊन जाईल. आता आपण एकची व्हॅल्यू काढायची होतं काटाकाटी करून. मग बघा सायन्स होतं 42 साईन दाय 60 7 1 7 7 8 56 बरोबर. मग आता 8 10 80 80 बरोबर एक्स एक्स मिळेल आपल्याला 80. पण हे झाले टोटल जे रोजगार आहेत ते जे काम आहे जे वर्क आहे W1 हे वर्क पूर्ण करण्यासाठी 42 दिवसामध्ये काम संपवायचं असेल तर 80 वर्कर लागतील. पहिले किती होते आपल्याकडं 56. आपलं हे उत्तर नाही एकूण वर्कर्स आहेत आपल्याकडे पहिले 56 होते म्हणजे आपण किती घेतले अजून बघा 80 मधून 56 कमी करा खाली उरले 24 म्हणजे आपण 24 वर्कर एक्स्ट्रा घेतलेत. आपल्याला काय विचारलं त्यांनी बघा इथं करून हाऊ मेनी मोर वर्कर्स आर रिक्वायर्ड म्हणजे मोर वर्कर्समध्ये किती आपल्याला जे लागणारे वर्कर्स आहेत ते किती लागणार आहेत 24 अजून लागणार आहेत. तसेच आपल्याला 80 लागतात ते काम पूर्ण करण्यासाठी पण पहिले आपल्याकडे 56 होते मग त्या 56 मध्ये किती वाढ केली 24ची म्हणून 24 आन्सर बरोबर आहे. बऱ्याच मुलांचं हे उत्तर चुकलेलं असणार आहे. आता घ्या 50 नंबरचा प्रश्न बरोबर. 50 नंबरचा प्रश्न काय सांगतो प्रकाश बघा प्रकाश नावाचा मुलगा आहे तो काम करतो 10 दिवसामध्ये एक काम जे काय असेल ते काम आहे की नाही. आणि प्रसाद कंप्लीट द सेम वर्क जे सेम काम आहे तो प्रकाश जो असतो प्रसाद येतं इथं कोणी हा प्रसाद करतो 15 दिवसामध्ये. त्याच्यावर आपल्याला काय करायचं एकूण काम बघायचं किती ते दोन्हीची लसावी जर काढली अशा गणितामध्ये नेहमी लसावी काढायची म्हणजे त्यांची आपल्याला कॅपॅसिटी कळते. बघा दोन्हीची लसावी किती येईल 30. मी आशा करतो तुम्हाला लसावी माहीत असावी. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक अवयव या दोन्हीच्या पाड्यामध्ये येणारा सर्वात लहानचा अवयव कोणता 30. चल त्याला 10 त्रिक 30 आणि 15 दोन्ही 30 म्हणजे हा 30 काम 10 दिवसानं 3च्या कॅपॅसिटीनं 10 दिवसामध्ये पूर्ण करेल बरोबर. 15 दोन्ही 30 ही त्यांची कॅपॅसिटी झाली. प्रकारची कॅपॅसिटी 3 आणि प्रसादची कॅपॅसिटी 2. आता काय विचारलं त्यांनी दोघांनी जर सेम काम केलं म्हणजे सेम कॅपॅसिटीनं सारख्या क्षमतेनं जर त्यांनी काम केलं तर 30 काम ते किती दिवसात पूर्ण करतील. मग बघा एकूण काम किती आहे 30 टोटल वर्क आहे हां टोटल वर्क आणि क्षमता टोटल कॅपॅसिटी दोघांची मिळून किती आहे 5. हे जर यांनी जर ह्या 5च्या कॅपॅसिटीने 30 काम करायचं ठरलं त्यांचं काम होईल 5 × 30 म्हणजे किती दिवसामध्ये 30 डेजमध्ये 6 दिवस त्यांना लागतील ते पूर्ण काम करायला जे काही काम असेल ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर ह्या ठिकाणी येईल 50चं. आता बघूया 51 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय आपल्याला बघा 51 काय म्हणते आता मी सोपं आहे 7 दिवसाची एकूण व्हेजिटेबलची सेलिंग दिलेली आहे. प्रत्येक दिवसाला किती होते तर 6 दिवसाची त्यांनी प्रत्यक्ष दिली 7 दिवसाची दिली नाही म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे 7 दिवसाची एकूण सरासरी त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे आपल्याला. या 7 दिवसाच्या सरासरीला जर आपण 7नं जर गुणलं तर आपल्याला एकूण विक्री किती झाली ती कळेल आणि त्यातून आपल्याला 6 दिवसाची विक्री तर ऑलरेडी दिलेली आहे यांची ॲडिशन केली आणि ते एकूणमध्ये जर आपण कमी केली तर आपल्याला निश्चितच राहिलेल्या संख्येची 7 दिवसाची सरासरी कळून जाते. बघू आपण आता करूया गणित. टोटल दिलं त्याने आपल्याला याचं ॲव्हरेज दिले 28 आणि आउटटेजची जी ॲव्हरेज आहे 28ची ते किती दिवसाचं मित्रांनो 7 दिवसाचं ॲव्हरेज येते बरोबर. म्हणजेच आपण जर या 7 आता 28ला जर गुणलं ॲव्हरेजला ह्या टोटल दिवसानं तर आपल्याला त्या 7 दिवसामध्ये एकूण किती विक्री झाली त्या वस्तूंची ती कळेल आपल्याला. 7 0 0 7 0 0 7 8 56 6 हातचे आले 5 7 2 14 5 19
म्हणजे 19,600 रुपयांची एकूण विक्री 7 दिवसात झाली. मग त्यांनी 6 दिवसाची दिली, त्यांची ॲडिशन करावं लागेल आपल्याला. आणि त्यांची ॲडिशन करून आपल्याला उत्तर उरल, याच्यातून मायनस केल्यानंतर जे उरल ते आपलं याचं उत्तर. कशाचं? एक्स डेचं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स 7 दिवसाचं संडेचं. बघा मग आपण ॲडिशन करूया. आता मांडावं लागेल गणित आपल्याला परत. 3,250 अधिक 3300 अधिक 2400 अधिक 2250. करूया आता यांची बेरीज. 0 0 0 0 5 5 10 10 0 ह्याच्याला 1 घेऊया इथं 1 6 6 0 6 6 0 6 6 5 11 11 आणि 7 11 7 किती रे मित्रांनो? 11 7 18 18 आणि 2 20 20ला 0 परत ह्याच्याले 2 2 आणि 2 4 आणि 4 4 8 8 आणि 3 11 11 आणि 2 13 13 आणि 0 13च 13 आणि 0 13च पुन्हा 3 ह्याच्याले 1 घेऊया आपण परत. 2 आणि 1 3 आणि 2 5 5 आणि 3 8 8 आणि 3 11 11 आणि 3 14 14 आणि 3 17 हे की नाही? किती आलं हे? 17,300 ही 6 दिवसांची विक्री झाली मित्रांनो. मग 7 दिवसाची विक्रीमधून 6 दिवसाची विक्री केली की आपल्याला उरलेल्या किती दिवसाची विक्री मिळून जाईल. ते किती? 17,300. करावाचा बाकी मग याची 0 3 19 17 गेले 2 2300. उत्तर जे येतं आपलं किती येतं? 2300. म्हणजे तुमचं जे 3 नंबरचं उत्तर आपल्या ह्या प्रश्नाचं राहणार आहे. आता पुढचं गणित बघूया आपण. पुढचं गणित काय आहे? किती नंबरचं आहे? 52 नंबरचं गणित बघा. आता 52 नंबरचं गणित बघूया आपण. बघा 52 नंबरचं गणित काय आहे? मेजरमेंट ऑफ अँगल पी. मेजरमेंट ऑफ अँगल पी इज इक्वल टू किती आहे? 55. तर आपल्याला काय करायचं आहे? व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ पी. अगोदर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचं, त्या कॉम्प्लिमेंटरीचा परत सप्लिमेंटरी काढायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे कॉम्प्लिमेंटरी अँगलची ॲडिशन असते 90 डिग्री. बरोबर? कॉम्प्लिमेंटरी अँगलची ॲडिशन असते अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. एक दिला त्याने आपल्याला 55. मग करा 55 डिग्री प्लस पुढचं माहीत नाही आपल्याला एक्स करूया आपण 90. एक्स बरोबर 19 मायनस 55 तो किती मिळणार आपल्याला? 35. आता हे 35 आपला एक कॉम्प्लिमेंटरी अँगल मिळाला. तर ह्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचा सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. आता हे जरा कॉम्प्लिमेंटरी. आता सप्लिमेंटरी अँगलचं माहिती तुम्हाला ॲडिशन. सप्लिमेंटरी अँगल बरोबर कितीचे मापाचे असतात? 180 असतात. त्यातलं एक माहिती आहे आपल्याला 35. मग लिहा एक जो आहे तो लिहा 35. पुढचा माहीत नाही एक्स लिहा 180 डिग्री. एक्स बरोबर 180 मायनस 35 उरतो किती आपला? 145 उरतो बहुतेक. बरोबर हा 145 डिग्री. म्हणजे जो दुसरा जो अँगल उरला तो किती आहे? 145 डिग्री. म्हणजे ह्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचा सप्लिमेंटरी अँगल हा 145 आणि त्याने आपल्याला सप्लिमेंटरी अँगल विचारला आहे. बरोबर? म्हणून आन्सर आहे 145. इथं बरेच मुलांचा गोंधळ झाला आहे. सप्लिमेंटरी काढून त्यांनी कॉम्प्लिमेंटरी काढला म्हणून चुकलं. पण आपलं उत्तर आहे 145. कॉम्प्लिमेंटरीचा सप्लिमेंटरी 145. 53 नंबरचं जस्ट इमॅजिनेशन करून आपण आन्सर काढायचं आपल्या ठिकाणी. बघा इथं काय दिलेत? अँगल ABCD. बघा ABBC आपले AD आणि B हे सर्व एकाच पॉईंटवरून तयार झालेले अँगल आहेत. बरोबर? हे तिन्ही अँगल एकाच रेषेने तयार झालेले आहेत. बरोबर? आणि C जो अँगल आहे हा दुसऱ्या वेगळ्याच कॉर्डनं तयार झालेला आहे. म्हणजे अँगल C जो आहे या ठिकाणी अँगल Cचं उत्तर आहे आपलं उत्तर 53. बरोबर? 54 नंबरचा प्रश्न बघा काय सांगते? द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आर नॉट कॉन्क्रंट. पण द अँगल ऑफ बायसेक्टर जे असतात कुठे तिकडे आपण छोटीशी. आता अँगल ऑफ बायसेक्टर म्हणजे काय? अँगलला बायसेक्ट करणारे आणि हे बरोबर सारख्याच मापामध्ये होत असतात. म्हणजे हे अँगल सारखाच असतो. म्हणजे हे वाक्य ॲक्च्युली बरोबर आहे. पण त्याने काय सांगितलं? आर नॉट कॉन्क्रंट. म्हणजे फाल्स स्टेटमेंट तर हेच आहे आपलं पहिलं नंबरचं 1 नंबरचंच. लक्षामध्ये द परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्क्रंट हे बरोबरच आहे.
परपेंडिक्युलर म्हणजे जो 90 डिग्रीचा अँगल तयार करतो तो दोन्ही त्या साईडला इक्वल याच्यामध्ये विभागतो, म्हणजे ते पण आन्सर बरोबर आहे आपलं. आणि सम ऑफ मेजर्स ऑफ 3 अँगल, 3 अँगल जे असतात हे 3 अँगल आहे, तिन्ही अँगलची बेरीज लहान मोठी असू शकते, पण त्यांची बेरीज नेहमी त्यांची ॲडिशन सम जे आहे इज इक्वल टू 180 डिग्री. बरोबर, म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि ट्रायंगल द सम ऑफ द लेंथ ऑफ 2 स्मॉलर साईड, हे 2 स्मॉलर साईड असतात मित्रांनो, यांची ॲडिशन ह्या दोन्हींची कधीही हे ॲडिशनपेक्षा जास्तच असणार, म्हणजे या 2 लहान बाजूंची बेरीज ही नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा जास्तच असते, तेव्हाच तो पायथागोरस थेरम तिथे लागू होतो आपल्याला. बरोबर, म्हणजे हे पण आन्सर बरोबर आहे. म्हणजे चुकलेलं काय आहे पहिलं, म्हणजे उत्तर चौपनचं उत्तर काय आहे 1 नंबरचं 55. 55 काय म्हणतात आपल्याला 20, 21 आणि इथं हे हायपोटेनियस माहीत नाही आपल्याला. बरोबर, आता हायपोटेनियस या दोन्हींची करूया आपण. आता बघा पायथागोरस थेरम लागू होतो या ठिकाणी, यांची ॲडिशन या दोन्हीचं स्क्वेअरची ॲडिशन ह्या हायपोटेनियसची स्क्वेअर इतकी असते. मग इथे करूया आपण ह्याला ए बी स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. मग इथं काय 20चा वर्ग काय 400 अधिक 21चा वर्ग काय 441 बरोबर किती ACचा वर्ग, म्हणजे इथे किती होईल बाळांनो 841 बरोबर ACचा स्क्वेअर आहे. मग 841 कायचा स्क्वेअर आहे 29चा, बरोबर का. मग याचा स्क्वेअर रूट मग बरोबर AC, याचा स्क्वेअर रूट घेतला मग याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल, म्हणून आन्सर जे येते काय तर 29. मग याचे उत्तर जे आहे ते 29. पायथागोरस थेरम वापरला. ट्रिपलेट माहीत असेल तर आपण डायरेक्ट आन्सर काढू शकतो 20, 21, 29. नसेल तरी आपण फॉर्म्युल्यानुसार आन्सर काढलेला आहे, ते आलं 29. पुढचा प्रश्न काय आहे तो प्रश्न आपला 7 नंबरचा. लेंथ ऑफ द रेक्टँगल 30 सेंटीमीटर, ब्रीथ इज 20. बघा लेंथ घेऊया आपण 30, ब्रीथ घेऊया 20. व्हॉट इज द एरिया ऑफ द स्क्वेअर हुज पेरिमीटर इज द सेम ॲज द पेरिमीटर ऑफ गिवन रेक्टँगल. म्हणजे ह्या जो स्क्वेअर आहे, स्क्वेअरचं जे पेरिमीटर आहे, या स्क्वेअरचं पेरिमीटर जे आहे बघा मित्रांनो ते सांगते, ह्या स्क्वेअरचं पेरिमीटर जे आहे ते इक्वल टू रेक्टँगलच्या पेरिमीटर इतकं आहे. बरोबर, म्हणजे दोन्हीची पेरिमीटर कशी तर सेम, पण आपल्याला स्क्वेअरचं पेरिमीटर माहीत नाही आहे, रेक्टँगलचं आपण ह्या याच्यानुसार काढू शकतो. मग रेक्टँगलचं जे असल्यावर रेक्टँगल काढावं लागणार आपल्याला. रेक्टँगलचं पेरिमीटरचं फॉर्म्युला काय आहे ट्वाईस लेंथ प्लस ब्रीथ, लांबी अधिक रुंदी कंसामध्ये आणि बाहेर 2. तर या ठिकाणी मला सांगा 2 म्हणजेच 2 आणि लेंथ दिली 30 आणि ब्रीथ दिली 20, 50 झालं. हे 50 गुणिले 2 किती झाले मग आपल्या या ठिकाणी 100. याचं जे पेरिमीटर 100 असेल तर ह्या स्क्वेअरचं पण पेरिमीटर किती आहे मग 100च आहे. काय आहे 100 सेंटीमीटर आहे. बरोबर. तर आता आपल्याला पेरिमीटर कळालं, कशाचं पेरिमीटर कळालं एरियाचं. तर आपल्याला काय काढायचं आहे त्याने व्हॉट इज द एरिया ऑफ द स्क्वेअर, एरिया काढायचा आहे स्क्वेअरचा. बरोबर, पेरिमीटर कळालं, पेरिमीटर डिवाइड बाय 4 जर केलं तर आपल्याला एक बाजू मिळते या एरियाची. मग आपण करूया 4 2 8, 2 उरले 20 झाले, 4 25. म्हणजे जे एरिया ऑफ स्क्वेअर काय आहे एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर आहे. काय साईड तर मिळाले आपल्याला 25, 25चा वर्ग, 25चा वर्ग बरोबर काय मित्रांनो 625. मग आपलं जे उत्तर आहे ते काय 625. 57चं उत्तर आहे 625. पुढचा प्रश्न किती आहे 58 नंबरचा आहे मित्रांनो. किती आहे 58 नंबरचा. काय दिलं त्याने मोठा फिगर दिली, एक मोठा स्क्वेअर दिला आहे आणि त्या स्क्वेअरच्या मिडल पॉईंटहून वाचा. इन द गिवन इफ द एरिया ऑफ स्क्वेअर PQRS इज 900 स्क्वेअर सेंटीमीटर आणि देन व्हॉट इज द एरिया ऑफ ABCD. बघा ABCD हा लहान ट्रायंगल तयार आपला क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर तयार झाला आहे, त्याच्या मिड पॉईंटवर प्रत्येक पॉईंट आहे. बरोबर, तो एक काढूया आपण. तर काय विचारलं आहे एरिया ऑफ ABCDचं विचारलं आहे. ABCD आणि हा काय PQRS. तर याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो, जर एखाद्या स्क्वेअरच्या मिड पॉईंटवर
जर आतल्या स्क्वेअरची जर रेषा येऊन छेदत असतील तर त्याची जी एरिया असतो लहान स्क्वेअरचा तो नेहमी मोठ्यापेक्षा हाफ असतो. म्हणजेच काय होईल मित्रांनो, एरिया ऑफ अ स्क्वेअर ABCD इज इक्वल टू 1/2 ऑफ PQRS स्क्वेअर PQRS. तर आपल्याला ABCD माहिती आहे का? नाही. पण 1/2 PQRS माहिती आहे. PQRS किती आहे? 900. याला जर 2 न हाफ केलं 900 हाफ काय होतो? 415. 415 काय आहे? स्क्वेअर सेंटीमीटर आहे मित्रांनो. मग या ठिकाणी जे आन्सर आहे आपलं 58चं ते काय तर 450 स्क्वेअर सेंटीमीटर. कारण याचा फॉर्म्युला मोठ्या जर चौकोन असेल त्याच्या मिड पॉईंटला जर एखादा चौकोन तयार होत असेल लहान आतमध्ये तर तो हाफ असतो. कोणाच्या? मोठ्याच्या. मग तो हाफ 450. पुढचा क्वेश्चन बघा आता 59 नंबर. 59 नंबर क्वेश्चन काय सांगतो आपल्याला बघा. क्युबॉइड म्हणजे इष्टिकाचित्ती. आता इथं तुम्हाला फक्त हे कसं कन्फ्युजनसाठी 6 आणि 8 व्हर्टेक्सेस दिलेले आहेत. आपल्याला माहीतच आहे क्युबॉइड कोणताही असो त्या क्युबॉइडला 6 सरफेस 8 व्हर्टेक्सेस आणि 12 एजेस असतात. तर या ठिकाणी बघा हे इरेझर जरी घेतला आपण हे कोणते टाईप आहे? क्युबॉइड टाईपच आहे. याची एजेस बघा 1 2 हे 3 हे 4 एकूण 4. तर एकूण किती येतात? 4 बरोबर. हे 4 आणि 4 किती झाले? 8. एकूण 1 हे 2 एकूण 1 आणि 2 किती झाले? 4. 8 आणि 4 12. म्हणजे यांनी फक्त हे तुम्हाला कन्फ्युजनसाठी दिले. इष्टिकाची ती कोणती असो क्युबॉइड कोणता असो त्याला एजेस किती असतात? 12. म्हणजे आन्सर काय आहे आपल्या या ठिकाणी? 12. 1 नंबरचं उत्तर आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला इथे हे पण दिलेलं आहे बघा. ही 1 वरची बाजू हे जरा स्लाईड केला पाहिजे खालची 2 ही 1 तिसरी कडा हा चौथी कडा. एकूण जसे 4 आहेत तसे मित्र एकूण हे एकूण पण 4 बरोबर. एकूण 4 एकूण 4 तुम्ही म्हणता एकूण 4 आणि एकूण 4 पण पाहिजेत पण नाही. इथली 1 इथली 2 कारण हे जे इकडे आहेत 2 कडा हे आपण ऑलरेडी हे इकडे काउंट करताना केलेले आहेत. त्यामुळे इकडं उरल्या फक्त ही वरची कडा आणि खालची कडा आणि इकडे ही कडा आणि ही कडा म्हणजे 4 कडा बरोबर. ह्या 4 आणि त्या 8 12 कडा असतात लक्षामध्ये. 59चं उत्तर आहे 12. 60 नंबरचा प्रश्न आहे बघा. सिलेक्ट द ऑड टर्म. आता इथे या ठिकाणी क्युबॉइड क्युबॉइड तर बघितला आपण हा क्यूब यासारखाच असतो भरीव आहे की नाही. आणि प्रिझम पण कसा असतो? भरीव. म्हणजे सर्वांना हे 3D आहेत 3 डायमेन्शनल आहे की नाही. त्रिमितीय म्हणायचं आपण ह्या तिन्हीला. आणि स्क्वेअर जे असतो तो काय असतो? 2 डायमेन्शनल. किती आहे? 2D. काय हा? 2D. काय हा? 2D. आणि बाकी सरी काय आहे? 3D. म्हणजे आपला आन्सर काय? स्क्वेअर या ठिकाणी. 60चं झालं. 61 बघूया आपण आता. बघा 61 नंबरचं आपण आता उत्तर बघूया. बघा 2 parallel lines and transversal line is P, so we have to find out the angle A बरोबर. या ठिकाणी अँगल्स एच आपल्याला माप काढायचे. अँगल्स ए काढण्यासाठी आपल्याला अगोदर एक्स माहीत असणं आवश्यक आहे. तर आपण ह्या दोन्हीवरून हे रेषीय जोडीतील कोण आहेत 2 याच्यावरून आपल्याला एक्स कळू शकतो. मग लिहा बघा 3x वजा 20 अधिक x अधिक 20 बरोबर 180. ही रेषीय जोडीतील कोणांची बेरीज असते 180 म्हणून आपण 180 घेतली. तर या ठिकाणी बघा 3x आणि हे 4x आणि -20 आणि +20 कटतात पुरतं फक्त पुढं इक्वल टू 180. या ठिकाणी 4 इकडे आणायची गरज नाही. इथूनच काटाकाटी करू शकतो. 4 1 4 4 चौक 16 2 उरले 4 5 20. एक्स बरोबर काय आलं मित्रांनो इथे 45 कळालं आपल्याला. मग कोणत्या केसमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू टिकली आपल्याला हे अँगल कळणार आहेत. याच्यावरून बी आपण काढू शकतो आन्सर. याच्यावरून बी काढू शकतो. पण याच्यावरून आपल्याला 2 स्टेप एक्स्ट्रा करावं लागतील. याचे अपोजिट कोण एक सारखे असतात. हे केल्यानंतर हे दोन्हीची ॲडिशन पण 180 असते. त्याच्यापेक्षा आपण काय करूया हे एक्सची व्हॅल्यू काढू याच्यामध्ये टाकूया. ती x + 20 बरोबर. एक्स किती आहे मग 45 अधिक 20 किती झाले म्हणून 65. तर हे दोन्ही जे आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत एकमेकांचे. करस्पॉन्डिंग अँगल हे सारखे असतात. मग हा 65 आहे तर हा पण 65. म्हणून जे आन्सर आहे हे एचं ए इज इक्वल टू किती मित्रांनो इथं लिहा इथं वाटलं असतं ए इज इक्वल टू 65 डिग्री. मग हा आहे 3 नंबरचा आन्सर आहे 65 डिग्री बरोबर. 62 बघा आता. इन द गिवन फिगर रेग्युलर हेक्सागॉन व्हॉट इज द ॲडिशन ऑफ ऑल इट्स इंटिरियर अँगल. बघा या ठिकाणी कोणता हेक्सागॉन असो हेप्टागॉन ऑक्टागॉन असो यांची जर इंटिरियर अँगलची ॲडिशन जर काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो. यांच्यामध्ये सूत्र आहे बघा एक फॉर्म्युला आहे काय 2
एम मायनस 180. आता हे एम म्हणजेच काय मित्रांनो, हे जे एकूण मेजरमेंट जे अँगल आहेत ठीक आहे नाही ते किती आहेत मग ते नाही ट्वाईस मायनस एम सॉरी इथं काय ट्वाईस एम मायनस टू इंटू 180. तर या ठिकाणी एम जे जे आहे ते अँगल आहेत टोटल किती आहे 6 मायनस 2 किती आहे मित्रांनो 4 इंटू 180. मग किती होईल ते 4 इंटू 180 400 4 8 जा 32ला 2 3 4 1 4 आणि 3 7 720. हे असं आहे एम मायनस 2 इंटू 180. ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण इंटेरियर अँगलची ॲडिशन करू शकतो. ती ती 720 किती ती 720. 63 नंबरचा क्वेश्चन मित्रांनो. द रोप ऑफ लेंथ ऑफ 720. जर रोपची जी पूर्ण लेंथ आहे ती किती आहे 720 आणि 8 प्लेसेस कट किती येतं 8. तर व्हॉट इज द लेंथ ऑफ इच पीस ऑफ डायमीटर. सर्वप्रथम तर कट 8 असतील त्याचे पीसेस किती पडणार 9 पडणार. मग आपल्याला एक पीसचा आन्सर पाहिजे. म्हणजे एकूण जर आपल्याला एकूण लांबी माहीत आहे एकूण तुकडे किती पडणार ते माहीत आहे तर आपल्याला एकाची लांबी सहज मिळू शकते. तर आपले एकूण तुकडे किती पडणार आहेत मित्रांनो 8 कट किती 8 कट मीन्स देअरफॉर 9 पीसेस. किती पीसेस 9 पीसेस. म्हणून 720 डिवाइड बाय 9 880. द वन पीस that length of one piece is equal to 80 काय व्हॉट 80 मीटर. हे आन्सर पण बरोबर आहे पण त्याने मीटरमध्ये नाही विचारलं तुम्हाला विचारलं त्याने डेसिमीटरमध्ये बरोबर. मीटरच्या नंतर तुम्हाला माहीत असेल मीटर मापनामध्ये मीटर डेसिमीटर पुन्हा सेंटीमीटर आणि मिलीमीटर. म्हणजे एक घर फक्त पुढं आहे एक घर जर पुढं म्हणजे मोठ्या एकाकातून जर आपल्याला लहान एकाकात जायचं असेल पण 10 मल्टिप्लाय करतो म्हणजे 80ला आपण किती मल्टिप्लाय करावं लागेल 10 ते 800. मग 800 डेसिमीटर. 3 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो याचं. 64 नंबरचा क्वेश्चन. बघा 8 किलोमीटरला इथं 8 किलोमीटर आहे बरोबर. पुढं काय 1/8 किलोमीटर आहे पण 1/8 पण याचं आपल्याला किलोमीटरमध्ये रूपांतर नाही करायचं मीटरमध्ये करायचं आहे. तर 8 किलोमीटरचं आपण 8000 करू शकतो पण आपण तात्पुरतं बाजूला घेऊया. याला काय करूया 1/8 किलोमीटरला मीटरमध्ये करण्यासाठी 1000 मल्टिप्लाय करावं लागेल. डिवाइड नाही मल्टिप्लाय करावं लागेल या ठिकाणी. मग 8 1 जाईल आपलं काय 8 1 जा 8 2 रिमाइंडर राहिलं इथे 0 आहेत 20 होईल 8 2 16 4 उरतील पुन्हा 0 40 होतील मग 8 5 40. 8 किलोमीटरला काय म्हणतो आपण 8000 मीटर प्लस 125 8125 मीटर. हे उत्तर आहे आपलं 8125 मीटरमध्ये घेतलं म्हणून मीटरमध्ये लिहिलं आपण 8125 मीटर बरोबर. हे झालं तुमचं 64चं उत्तर. आता काय विचारलं त्याने आपल्याला 65 काय सांगते मित्रांनो बघा. इफ द एरिया ऑफ अ स्क्वेअर किती आहे 729 आणि एरिया स्क्वेअरचा फॉर्म्युला काय एल स्क्वेअर इज इक्वल टू 729 म्हणजे साईड स्क्वेअर मित्रांनो. एल म्हणजेच काय मित्रांनो 27. एल म्हणजे 27. त्याचे पेरीमीटर काढायचे. आता लेंथ माहीत झाली पेरीमीटर काढायला काय अडचण आहे. पेरीमीटरचं फॉर्म्युला पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 27 27 चुक 108 128 सेंटीमीटर. या ठिकाणी पेरीमीटर आहे म्हणून सेंटीमीटर आले. जर एरिया असतं स्क्वेअर सेंटीमीटर आलं असतं म्हणजे 108 सेंटीमीटर. हे आपलं आन्सर या ठिकाणी बरोबर आहे 65 बरोबर. 66 बघूया आपण आता. दुसरं पण घेऊया. बघा 66 काय सांगतो त्यात आपल्याला डायमीटर ऑफ अ सर्क्युलर गार्डन. डायमीटर किती आहे डायमीटर बरोबर 700. तर रेडियस किती आहे मित्रांनो 350. या ठिकाणी काय का डायमीटर ऑफ अ सर्क्युलर गार्डन इज 700 मीटर्स. द गार्डन इज टू फेन्स्ड विथ 5 राऊंड्स ऑफ वायर. आता सर्क्युलर गार्डन मित्रांनो काय गार्डन आहे सर्क्युलर. या गार्डनला आपल्याला 5 वेळेस तार कुंपण करायचे म्हणजेच आपल्याला सर्कम्फरन्स माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे एक सर्कम्फरन्स काढूया आपण त्यावरून दुसरं काढूया. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल शॉर्टकट घेऊ आपण या ठिकाणी बरोबर. काय मित्रांनो
पाय डी. काय पाय डी, पाय म्हणजे काय 22/7 गुणिले डी माहिती आहे आपल्याला 700. मग काय लिहितं 7 1 7 0 0. म्हणजेच एक सरकमफरन्स जो आहे तो एक सरकमफरन्स म्हणजेच किती येतं आहे 22 1 22 आणि 2 0 2200. किती येतो 2200. म्हणजे एक राऊंड जी तार लागण एक राऊंड करण्यासाठी ती 2200 लागेल. तर आपल्याला किती राऊंड करायचे असे 5 राऊंड. मग करा 5 राऊंडसाठी लागणार तार 2200 गुणिले 5 22 पंचे 110. हे 2 शून्य जशाल तशी आपण 22 गुणिले 5 केली डायरेक्ट उरलेले 2 शून्य जशाल तशी लिहिली. ती झाली मग 11,000 मीटर तार लागेल 5 राऊंडला. किती राऊंडला या 5 राऊंडला. मग त्यांनी काय सांगितलं आपल्याला पुन्हा इफ द रेट ऑफ द वायर इज 60 मीटर पर मीटर 60 रुपीज पर मीटर. एका मीटरला 60 रुपीज तर 11,000ला किती. मग करा पुन्हा रेट 60 मीटर पर 60 रुपीज पर मीटर. मग मला काय करा 11,000 गुणिले 60. यात पुन्हा काय मित्रांनो एक शून्य वाढूया आपण. आणि किती शून्य तर 3 शून्य 1 2 3 शून्य आणि 11 सगळं 66. म्हणजे काही 6,60,000. एक नंबर उत्तर 6. बरोबर. 67 नंबरचं उत्तर बघूया आपण आता. बघा या ठिकाणी आता स्क्वेअर 1 स्क्वेअर इज फॉर्मड. स्क्वेअर बघा स्क्वेअर हा स्क्वेअर जो आहे तो फॉर्म झाला आहे मी तर 88 सेंटीमीटर लॉंग वायर. म्हणजेच फॉर्म झाला आहे म्हणजेच काय त्याचा एरिया नाही पाहिजे आपल्या इथं. पेरिमीटरला जर एकत्र केलं त्या वायरला टोटल वायरला आणि पेरिमीटर असं स्क्वेअर तयार केला तो पेरिमीटर निघेल त्याचा. तर पेरिमीटर किती आहे मग ह्या एरिया आपल्या स्क्वेअरचं 88 सेंटीमीटर. हे काय पेरिमीटर आहे मित्रांनो. आणि 1 सर्कल इज फॉर्मड विथ 88 सेंटीमीटर लॉंग वायर. मग एक सर्कल जिथे का हे सर्कल पण काय तयार झाले सरकमफरन्स म्हणजे ते वर्तुळ तयार लागणारं वायर ते पण किती आहे 88. पण हे काय मित्रांनो सरकमफरन्स आहे एरिया नाही ध्यानात ठेवा. बरोबर. म्हणजे दोन्हींचा बी जो याचा पेरिमीटर आणि याचा सरकमफरन्स सारखा आहे की नाही. तर मग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ स्क्वेअर अँड दिस सर्कल. त्यांचे दोन्हीची आपल्याला एरिया काढायला लागतील. अगोदर आपल्याला काय काढावं लागेल दोन्हीची लेंथ एकाची लेंथ आणि एकाची रेडियस या दोन्हीला आपण काढून घेऊया. बघा या ठिकाणी मग काय पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय 4 इंटू साईड माहीत नाही आपल्याला काढायची आहे. पेरिमीटर दिलं त्याने 88 4 इंटू साईड इथेच काटाकाटी करूया 4 2 8 4 2 8 साईड बरोबर आलं 22. साईड किती मित्रांनो 22 कळाली आपल्याला. आता आपण याचं काढूया सर्कलचं काय सर्कमफरन्स म्हणजेच काय आहे मित्रांनो सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज इक्वल टू पाय डी. 22/7 इंटू डी किती आहे मित्रांनो इथं डी नाही दिलेलं आपल्याला काढायचं. इथं किती दिलं त्यांनी सर्कमफरन्स किती दिलं आहे पूर्ण 88. मग करा एक भाग करा इकडे गुणाकारात जाईल आणि 22ला 22 तसंच राहील इंटू डी 22 1 22 22 चौक 88. बरोबर 7 चौक 28 उरले किती मग 7 आणि 4 4 चौक 28 उरले. 28ला 28 लिहिले आपण डी आलं. डी म्हणजे किती आलं आपलं 28 आलं. डी 28 आलं आणि आपलं साईड किती आली 22 आली. आता आपण दोन्हीचं बी काय काढू शकतो एरिया काढू शकतो. बघा आता एरिया कसा काढणार त्यांचा आपण तर बघा या ठिकाणी गणित आपल्याकडेच आहे. कुठे ते प्रॉब्लेम आता आपला एरिया ऑफ स्क्वेअर आहे की नाही. डिफरन्स त्याचं काढायचं आपल्याला डिफरन्स बिटवीन मायनस इथंच मायनस करूया आपण. सर्कमफरन्स नाही एरियास इथं पण एरियाची काय एरिया ऑफ सर्कल सॉरी दोन्हीचा एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजेच काय मग एल स्क्वेअर बरोबर मायनस एरिया ऑफ डिफरन्स काय दोन्ही डिफरन्स पण मी अगोदरच मायनस लिहिलं. एक स्टेप आपली वाचवली शेवटची. तिथं काय येईल आपलं पाय आर स्क्वेअर टाका व्हॅल्यू आता इथं 22चा स्क्वेअर वजा 22/7 गुणिले 28चा स्क्वेअर म्हणजे 28 गुणिले 28 बरोबर का. कारण आपला नाही डी 28 आलं आपलं मग रेडियस काय येईल 14 येईल. रेडियस काय येईल मित्रांनो 14 येईल बरोबर. 22चा स्क्वेअर आहे 484 वजा 7 दुनी 14 14 दुनी 28 28 गुणिले 22 28 गुणिले 22
तर यांचं गुणाकार येतो 424 वजा 616 आहे की नाही. आता पाया स्क्वेअर मोठे आपण अगोदर पाया स्क्वेअर घ्यायला पाहिजे होतं, पण असो. त्यातून डिफरन्स काय येईल मग मित्रांनो, 6तून 4 गेले 2, एकक स्थानी 2 येणारा अंक कोणता आहे इथं, 2 एकक स्थानी येणारा 67 मधला कोणता आहे, फक्त 132 आहे एकक स्थानचा. बघा युनिट डिजिटून देखील आपण आन्सर लवकर करू शकतो, पूर्ण गणित सॉल्व करायची गरज नाही. कारण स्कॉलरशिपमध्ये असो किंवा स्पर्धा परीक्षा असो आपल्याला उत्तर काढण्यामध्ये खूप वेळ जातो. तर या शॉर्टकटनं देखील आपल्याला लवकर लवकर आपली बचत करता येते. मग ह्या दोन्हीतून वजा केल्यानंतर युनिट डिजिट 2 येतं आपलं, 2 मध्ये असणारं कोणतं एकच आहे. पण हा पर्याय केव्हा प्रत्येकाची युनिट डिजिट वेगळी आहे म्हणून आपण लवकर ओळखू शकलो. म्हणजे उत्तर काय आपलं 132, 2 नंबर्स बरोबर. आता प्रश्न क्रमांक 68. रेक्टँग्युलर गार्डन. बघा एक रेक्टँग्युलर गार्डन आहे, हे असं गार्डन आहे मित्रांनो ते बरोबर. आणि त्या गार्डनचं काय आहे, सॉरी रेक्टँग्युलर आहे, रेक्टँग्युलर दिसला पाहिजे, कट करूया आपण याला. आता रेक्टँग्युलर वाटतो. याची लांबी आहे 60, रुंदी आहे 40. याच्या बाजूनं बाहेरून 3.5 मीटर रुंदी असणारा एक रस्ता तयार करायचा आहे गार्डनच्या चारी बाजूनं असणारा. तर व्हॉट इज द एरिया ऑफ दॅट रोड, त्या रोडचा एरिया काढायचा. म्हणजे बघा रोड कसा होईल तयार, इकून 3.5, हा बी 3.5, इकून पण 3.5 आणि हा पण 3.5. तर आपल्याला ही जी मधला जो एरिया आहे ह्या एरियाचं काय काढायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे बरोबर. तो एरिया किती आहे तर मग हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्या अगोदर, मोठ्या आयताचं क्षेत्रफळ वजा लहान आयताचं क्षेत्रफळ. तर तुम्हाला सूत्र माहिती आहे रेक्टँग्युलरचं. काय रेक्टँग्युलरचं म्हणजे आयताचं क्षेत्रफळ सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी बरोबर. लांबी किती होती मग 60 गुणिले रुंदी 40, 24. हे झालं आपलं लहान आयताचं क्षेत्रफळ. बघा नंतर जे रस्ता झाला आहे, इकुंबी कितना वाढला आहे 3.5 फुटानं, इकुंबी किती वाढला आहे 3.5 फुटानं, इकुंबी 3.5. म्हणजे जर त्याच्या लांबी जर विचार केला तर लांबी कितना वाढायली 7नं वाढायली आणि रुंदी पण कितना वाढायली 7नं. तुम्ही म्हणता कसं काय, इकून 3.5 घेतले मित्रांनो. दोन्ही ॲड करावं लागेल आपल्याला. म्हणजे काय होईल, मोठ्या याची जी क्षेत्रफळ आहे ते काय होईल आपलं 67 गुणिले 47 होईल. 67 गुणिले 47 त्याचं काय होईल आपल्याला मोठ्या आयताचं क्षेत्रफळ होईल बरोबर. लांबी इतकी होईल आणि रुंदी इतकी होईल. तर त्यांचे गुणाकार करूया. 67 गुणिले 47 सॉरी 7 7 49 47 4 7 7 42 आणि 4 46 आणि 7 28 8 48 2 4 24 आणि 2 26 9 4 1 आणि इथं 3149. बघा म्हणजे मोठ्यातून आता लहानाचं जर वजा मोठ्या आयतात क्षेत्रफळातून लहान आयता क्षेत्रफळ वजा केलं तर आपल्याला ह्या मधलं क्षेत्रफळ जे किती आहे उरलेलं ते कळून जाईल. मोठ्याचं किती आहे मित्रांनो 3149 वजा लहानाचं किती होतं 2400 वजा बाकी करा 9 4 31 मधून 24 गेले खाली उरले 749. म्हणजे जर हे 68 नंबरचं उत्तर जे काय आहे तर 749 स्क्वेअर मीटर. हे कळलं का. कारण की जेव्हा रस्ता बनायला तेव्हा रस्ता इकडल्या बाजूने 3.5 वाढतो आणि इकडल्या बाजूने 3.5 वाढतोय. म्हणजे त्याची लांबी 3.5 7नं वाढणार 3.5 7 आणि रुंदी पण 7नं वाढणार बरोबर. म्हणून आपण 60चे 67 केले आणि 40चं 47 केलं. लक्षामध्ये. आता पुढचा प्रश्न आहे 69 नंबरचा. द सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज. बघा सरफेस एरिया ऑफ अ क्यूब, सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू काय आहे 6L स्क्वेअर. मग 6L स्क्वेअर इज इक्वल टू काय मित्रांनो 294. त्यावर आपल्याला L स्क्वेअर निघेल. L स्क्वेअर काय मग आता बघा 6 1 6 6 4 जा 24 5 रिमेनिंग राहिले आणि 4 आले 54 6 9 जा मग L स्क्वेअर इज इक्वल टू 49. बघा मित्रांनो मग L बरोबर काय मित्रांनो 7 असेल फक्त. आणि लक्षामध्ये
L7 मिळालं. आपल्याला व्हॅल्यूम काढायचं आहे. व्हॅल्यूम काढण्यासाठी आपल्याला L माहीत असावं, म्हणून आपण ह्या दिलेल्या सरफेस एरियावरून L काढलं. आणि Lचं तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यूम ऑफ क्यूब किती येतं. व्हॅल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू L क्यूब. काय आहे? L क्यूब म्हणजे 7चा क्यूब. 7चा क्यूब म्हणजे 7 343 343 343 हा क्यूब आहे. CC क्यूबिक सेंटीमीटर. समजलं. 69चा आन्सर काय मग 343 Lचा क्यूब आहे. 70 नंबरचा प्रश्न बघूया आपण आता. आशा करतो तुम्हाला ही ट्रिक आवडली असतील, आन्सर की कळाली असेल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. आता किती आहे 70 नंबरचा प्रश्न काय आहे. सॉईल. बघा या ठिकाणी एक खड्डा आहे. ते खड्ड्याची लांबी आहे इतकी आहे 250 आणि जी रुंदी आहे ती रुंदी आहे 150 मीटर आणि जी उंची आहे ती आहे 2 मीटर. ही स्प्रेड इव्हनली. याच्यातून माती काढली त्या खड्ड्यातून आणि ती रस्त्यावर जर पांगवली तर आपण काय होते ते बघा. इव्हनली ऑन द रोड विथ द लेंथ 7.5 किलोमीटर म्हणजे 7.5 किलोमीटरचा रस्ता बनतो. लेंथ त्याची तितकी राहते आणि जो रस्ता तो आहे 20 मीटर रुंदीचा आहे आणि 7.5 किलोमीटर लांब आहे. तर व्हॉट विल बी द थिकनेस ऑफ द दॅट सॉईल स्प्रेड ऑन द रोड. तर रोडवर जे पसरलेली माती आहे ते मातीची जाडी किती असणार ते काढायची. मग आपण करूया. 250 लांबी होती त्या खड्ड्याची, रुंदी होती 150 आणि हाईट होती 2 डिवाइड बाय. तर रस्त्याची त्या खड्ड्याची म्हणजे क्युबॉइडचाच खड्डा असणार आहे. त्याची बी लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तर लांबी माहिती आहे आपल्याला 7.5 20 मीटर आणि हाईट काय माहीत नाही तीच काढायची आपल्याला x. बरोबर. आता बघा या ठिकाणी आपण आता जर हे सगळे कशामध्ये येतं मीटरमध्ये येत. फक्त हे 7.5 किलोमीटरमध्ये त्याला आपण मीटरमध्ये करून घेऊया. 250 गुणिले 150 गुणिले 2 किलोमीटरमध्ये फक्त एकच आहे त्यालाच करून घेऊया आपण 7500 बरोबर. किलोमीटर गुणिले 20 गुणिले x. या ठिकाणी हे शून्य कटलं, हे शून्य कटलं आहे की नाही. हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. 15 1 15 15 5 75 50 झाले. बरोबर. आता हे 50ला कटू 25 25 25 50. हे 2 कटले, हे 2 कटले. उरलं वर किती 1 म्हणजेच काय येईल 1/2 आहे की नाही. 1/2 इंटू x. तर आपण काय करू एक्सला पलीकडे घातल्यानंतर ये 1/2 म्हणजेच काय मग मित्रांनो 0.5 मीटर. या ठिकाणी 0.5 मीटर काय याची थिकनेस येईल. कायची थिकनेस येईल हे आपल्या ते जे रस्ता तयार केला त्या रस्ते थिकनेस 0.5 मीटर. 71 नंबरचं बघूया. बघा 71 नंबरचं 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9 टर्न दिलेत बघा. 9 टर्नची जी सरासरी दिली त्यांनी किती आहे 620. मग 620 गुणिले जर 9 केले आपण तर ह्या एकूण 9 टर्मची जी सम आहे ती किती ती कळलं आपल्याला. 9 0 0 9 2 18 8 आणि 9 9 54 9 0 0 9 2 18 8 हातच्याला 1 9 54 1 55. ही झाली ह्या 9 टर्मची ॲडिशन सम. पण त्याने दिली आपल्याला 8 याची ऑलरेडी सम दिली 8 याची. बरोबर. 9 काढायची. महिना आपण जे गणित केलं त्याच गणितासारखं सेम आहे हे. आता 7ची त्या 6ची आपल्या ॲडिशन करावं लागेल आणि त्या 8ची ॲडिशन करून याच्यातून मायनस केली की आपल्याला उरलेल्या 1ची व्हॅल्यू मिळणार आहे. करूया आपण ॲडिशन. आता बघा लिहावं लागेल सर्व गणित आपल्याला. एक्स तर आपल्याला काढायचं आहे. 1 आणि 2 3 3 आणि 9 12 12 आणि 7 19 19 आणि 8 27 27 आणि 6 33 33 आणि 3 36 36ला 6 हातची आली 3 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 1 8 8 आणि 1 9 9 आणि 2 11 11 आणि 1 12 12 आणि 1 13 13 आणि 2 15शीला 5 हातची आली पुन्हा
1, 6 आणि 7, 7 आणि 6, 13, 13 आणि 6, 19, 19 आणि 6, 25, 25 आणि 6, 31, 31 आणि 6, 31 आणि 6, 34, 34 आणि 6, 43, 43 आणि 6, 49. इतके आले. हे वजा करूया आता. 10तून 4 गेले, 10तून 6 गेले 4, 7तून 2 2 आणि इथं 15तून 9 गेले, 15तून 9 गेले, खरे 6, 4 4 0, 624 होते मित्रांनो. किती? 624. म्हणजे जी 90 जी व्हॅल्यू आहे एक्स जो आहे ते एक्स बरोबर किती येतो मग आपला? 624 येतो या ठिकाणी. बरोबर. आता पुढचं राहिलेली गणित घेऊया आपण. राहिलेली 4 गणित बघा. बहात्तर नंबरचं गणित आहे. टोटल हाऊ मेनी फ्रूट्स प्लांट्स आर प्लांटेड. फ्रूट्स प्लांट म्हणजे कोणते बघा? व्हाईट नंबरचे. ते 8वी 9वी 10वीच्या मुलांनी एकूण किती लावलेत बघा? 8वीच्याने किती लावले तर 70 अधिक 9वीच्याने किती लावले तर 75 अधिक आणि 10वीवाल्याने किती लावले ते 80. किती झाले मग हे? 225. म्हणजे 72 नंबरचं उत्तर काय? 225. समजलं? यांच्यापैकी ॲडिशन करायची. 73 नंबरचं काय विचारलं त्याने आपल्याला बघा या ठिकाणी. व्हॉट इज द रेशिओ ऑफ टोटल फ्लॉवरिंग प्लांट्स? बघा, टोटल फ्लॉवरिंग प्लांट्स डिवाइड बाय रेशिओ विचारला म्हणजे डिवाइड टोटल फ्रूट प्लांट. कोणते प्लांट? फ्रूट प्लांट. मग आता टोटल फ्लॉवरिंग प्लांट किती असणार आहे? फ्लॉवरिंग प्लांट म्हणजे कोणते? हे जे शेडेड केलेले. शेडेड केलेले किती? मग ते 8वीच्या मुलांनी 80 आहेत बघा मित्रांनो. 80 अधिक इथं किती? 85 अधिक आणि 9वीच्या 10वीच्या मुलांनी 90 केलेले. आणि आपल्या खालची आता ॲडिशन परत मांडायची गरज नाही. 225 माहीत झालं आपल्याला. हे 225 बरोबर. म्हणजे काय ते 255 आणि 225. या सगळ्यांची ॲडिशन केली 255 येते. आता त्याचा रेशिओ काढायचा म्हणजे आपल्याला यांचा स्टँडर्ड फॉर्म काढायचा आहे. जिथपर्यंत भागतील ते तो भागायचं आहे आपल्याला. शॉर्ट फॉर्म करायचं आहे यांना. बघा 5 1 5 5 चोक 20, 2 उरले 25 झाले. 5 5 25. इथं पण बघा 5 5 25 आणि 5 1 5 उरले किती? 51/45. यांना पुन्हा 3 भाग जातो. 3 1 3 आणि 3 7 21. 3 1 3 3 5 15. म्हणजे जो रेशिओ जो आला 17/15 त्याला आपण काय म्हणतो? 7:15. बघा 15:17 नाही, 17:15. कारण तुलना आपल्याला काय? फ्लॉवरिंग प्लांट टू फ्रूट प्लांट. फ्लॉवरिंग प्लांट 17 अँड फ्रूट प्लांट 15. रेशिओ इज 70:15. चला 74 नंबरचं गणित बघूया आपण आता. काय मित्रांनो त्याने केलेलं आपल्या इथं बघा 20%. 20% म्हणजे आपण डायरेक्ट करूया. डिनोमिनेटर 100% म्हणले की 100 इंटू ऑफ म्हणले की एक्स बरोबर 10%. 10 म्हणजे 10/100 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन 8000 बरोबर आहे की नाही. आता हे झालं आपलं इक्वेशन तयार. आपल्या एकची व्हॅल्यू काढायची आहे. या ठिकाणी डिनोमिनेटर आपण कट करू शकतो. 100 100 कटले. न्यूमरेटर देखील काटाकाटी करू शकतो. डबल पुढची स्टेप लिहिण्यापेक्षा 10 1 10 10 20 बरोबर. इथं राहिले 2x, इथं राहिले 8000. आता या 2 आपण इकडे खाली पुन्हा 2 घेण्यापेक्षा आणि करण्यापेक्षा इथूनच काटाकाटी करूया. अंतर इथं आपलं 4000 बरोबर. एक्सची व्हॅल्यू किती आली? 4000 आली. एक्सची व्हॅल्यू किती आली मित्रांनो? 4000. आता राहिलं एक शेवटचं गणित आपलं 55 नंबरचं बघूया आपण या ठिकाणी. 75 नंबरचं गणित आहे बघा. द कॉस्ट ऑफ शुगर इनक्रीज बाय. हां शुगर आहे बघा. एक शुगरची पहिली एक प्राईस 100 होती ती कितीनं वाढली? 25% वाढली. म्हणजे 100वर 25 वाढली म्हणजे ती 125 होईल वाढून बरोबर. कॉस्ट 125 होईल. तर काय म्हणते? सेल ऑफ शुगर इज डिक्रीज्ड बाय 10%. आता जे सेल जो आहे त्या शुगरचा जो सेल आहे तो 100 रुपये होता तर तो 90 होईल. 100ला 90 होईल. आपल्याला काढायचा 125चा. मग 125ला तो किती होईल? 9. 100ला जर 90 व्हायला तर 125ला किती ते काढायचं आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल मित्रांनो? मग आता 125 गुणिले 90 भागिले 100. 1 0 कट 1 0 कट बरोबर काय होईल मग इथं? 9 5 45 4 9 2 18 4 22 2 हातच्याला
18 4 22 2 9 1 9 2 11 हे झालं त्याचं उत्तर. तर या ठिकाणी बघा मित्रांनो 1 0 आहे, तर आपण भाकारामध्ये 0 जर असलं भाकार द्यायचं असेल तर कोणकडे जातो आपण डावीकडे जातो. एक घर डावीकडे सारखा 112.5 हे झालं तुमचं उत्तर. पण त्यांनी विचारलं काय, ट्रेड विल शो इन्क्रीज और डिक्रीज बाय हाऊ मच पर्सेंट, म्हणजे त्या 100वर तो डिक्रीज झाला आहे का इन्क्रीज झाला आहे. बघा 100च्या वर हा डिजिट गेला आहे मित्रांनो, म्हणजेच काय झालं असणार आहे 100% प्रॉफिट झाला असणार आहे. बरोबर, मग प्रॉफिट किती झाले ते 100च्या वर किती अंक आहे ते 12.5, मग 100च्या वर 12.5 आहे तर म्हणजे आपला आन्सर काय झालं 12.5%, म्हणजे 100ला 12.5% त्याचं काय आहे सेल इन्क्रीज झाला आहे. 100ला 12.5 ठीक आहे, 200 जर असतं तर मग तो 12.5 गुणिले 2 25 झाला असता. मग त्यांनी विचारले आपल्या 100वर विचारले, पर्सेंटवर विचारले 100वर, म्हणून 100वर किती 100च्या किती वर 12.5, मग 12.5% त्याला काय झाला आहे सेल त्याचा इन्क्रीज झालेला आहे. आलं लक्षामध्ये. तर नमस्कार मित्रांनो, धन्यवाद तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल. तुम्हाला जर ट्रिक वगैरे आवडली असतील तर त्याला लाईक करा. तुम्हाला लवकरच बुद्धिमत्ता गणित 4थीचं परत प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका पाहायला मिळेल. धन्यवाद.